बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या देशाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रावसाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि नवनिर्वाचित सदस्य विक्रांत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोषजी खेराडे, आपल्या सर्वांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नेत्या मानेबाई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, निवडून आलेले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक, पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये आपले काही जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, आपले काही पंचायत समिती सदस्य निवडून आले। त्याचबरोबर महिन्या दीड महिन्यापूर्वी झालेल्या महिन्यापूर्वी जिल्हा नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही सदस्य निवडून आले, त्यांचा सत्कार करावा अशा उद्देशाने आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे। सर्वसाधारणपणे निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्याची प्रथा आहे, पण त्याचबरोबर जे निवडून आले नाही त्यांचा देखील सत्कार करण्याचा निर्णय आपण घेतला। खरं पाहिलं तर आजच्या ह्या सत्काराच्या निमित्तानं मला तुमच्याशी अनेक प्रकारचा संवाद साधायची इच्छा आहे। थोडी चूक झाली असं मला वाटतं विक्रांत, आपण फक्त निवडक पदाधिकाऱ्यांनाच पाचारण केलं, निमंत्रित केलं, सरसकट सर्वांना निमंत्रित करायला पाहिजे होतं की जेणेकरून त्यांच्यासमोर ही चर्चा आणि हे सगळं एकंदरीत जे चित्र आहे ते त्यांच्यासमोर गेलं पाहिजे। यावेळी निवडणूक ही सहज सोपी निवडणूक नव्हती। यावेळी निवडणूक ही निवडणूक खूप काही सर्वांना धडा शिकवणारी, धडा घ्यायला लावणारी अशी निवडणूक आहे। समाजामध्ये खूप मोठे उपदेश केले जातात, अनेक जण तत्वज्ञान शिकवायचा प्रयत्न करत असतात, तत्वज्ञानाच्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असतात, बऱ्याच वेळेला सांगत असतात की गोरगरिबाची निवडणूक, सामान्य माणसाची निवडणूक आणि सामान्य माणसाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे, फक्त पुढारी आपल्याच मुलाबाळाला फक्त निवडून देतात अशा पद्धतीच्या वर्णना आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो। दुसरी गोष्ट की लोकांनी डॉक्टर, वकिलांना, सुशिक्षित लोकांना उमेदवारी दिल्या पाहिजे असा देखील उद्देशाचे धडे राजकारण करणाऱ्यांना अनेक जण सांगत असतात। सर्वसाधारणपणे सांगत असतात की त्याची परिस्थिती बघण्याच्या ऐवजी त्याचा प्रामाणिकपणा बघा असा देखील उद्देश करत असतात। तर कालच्या निवडणुकीनं सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। कदाचित गोड बोलावं, उगाच खोटं कौतुक करावं हे आमच्या देखील मनात येतं, मनात येत नाही अशाचा भाग नाही, पण वस्तुस्थिती संपूर्ण समाजासमोर आली पाहिजे म्हणून काही मुद्दे आजच्या दिवशी मांडणार आहे। जे
असं विचारायचं आहे की जवळजवळ 45 उमेदवार आपण आपल्या मतदारसंघामध्ये उभे केले. या 45 उमेदवारांमध्ये माझ्या घराण्याचा फक्त माझा मुलगा विक्रांत जाधव, तोही 2017 साली निवडून आला होता. यापेक्षा हे जे 44 उमेदवार उभे आहेत, संगमेश्वर सभेचा मी आता बोलत नाहीये, या 44 मध्ये कोणाला राजकीय वारसा आहे त्याचे उठून सांगा. कोण पुढाऱ्याच्या घरातला मुलगा आहे, कोण पुढाऱ्याच्या घरातली मुलगी किंवा सुनबाई आहे. सगळेच्या सगळे सामान्यातल्या सामान्य घराण्यातले उमेदवार आपण उभे केले. सामान्य घराण्यातले माझा नाना होता की या व्यक्ती निवडणूक लढा जिंकायची असेल तर ज्याची चर्चा आता होते ते भाकीचे अगोदर वर्तवलं होतं की पैशाचा प्रचंड अशा प्रकारचा पाऊस पडेल आणि म्हणून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती काय करताय? आवाज येत नाही का? कशाला काय सांगताय? तुला मी सांगितलं होतं आणि म्हणून ही धनशक्ती प्रचंड प्रमाणामध्ये हिचा वापर होईल. पाठीमागे आवाज येतोय का बाबा? येतोय का बाबा? मशीन माझ्याकडे आणि म्हणून प्रचंड अशा पद्धतीचा धनशक्तीचा वापर होईल, पैशाचा वापर होईल हे अगोदर मला माहित होतं. मला काय माहित नव्हतं त्याचा भाग नाही. आणि म्हणून संतोषजी जनशक्ती उभी करण्याचा अतिशय कटाक्षानं आणि खूप मोठ्या कल्पकतेनं आणि अत्यंत हुशारीने जनशक्ती उभी करण्याचा प्रयत्न केला. सर्वसाधारणपणे निवडणुकामध्ये उमेदवारी देत असताना तो उमेदवार कुठल्या समाजाचा आहे, त्या समाजाची मतं किती आहे, तो समाज बघून त्याची सर्वसाधारणपणे उमेदवारी दिली जाते. पण मी अशी उमेदवारी कधी देत नाही, पण ती या वेळेला अधिक अधोरेखित केली. माझ्या मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषद गट येतात, 15वा सुद्धा येतो. या 14 जिल्हा परिषद गटामध्ये थोडे थोडे नाही तर वेगवेगळ्या समाजाचे 12 समाजाचे उमेदवार आपण उभे केले. 12 समाजाचे उमेदवार उभे केले. का तर या छोट्या मोठ्या समाजाला संधी दिल्याबद्दल छोट्या मोठ्या समाजाच्या लोकांच्या मनामध्ये आदर भाव आहे. छोट्या मोठ्या समाजाला असं वाटेल की आम्हाला देखील प्रतिनिधित्व करण्याची संधी हा पक्ष देतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या छोट्या मोठ्या समाजाला संधी देत आहेत. व्यासपीठावर बसलेले हे सचिन पारिक आहे, त्यांचं आंबोली गाव आहे. एकच फक्त वाईट त्यांच्या गावामध्ये आहे, ते कोष्टी सामाजिक आहे. या इथं आमच्या किती जणांची नावं घेऊन हाच प्रश्न व्हायचा. आपण कुणबी समाजाला काम करतो, कुणबी समाजाला, मराठा समाजाला सगळ्याच उमेदवार देतात. त्या पद्धतीने आपण देखील दिली. पण एकमेव एका गावामध्ये त्या ठिकाणी मोहार समाजाचं घर असलेल्या त्या जोशना काकाळकर एक घर त्याला सुद्धा आपण उमेदवारी दिली. त्यांना सुद्धा उमेदवारी दिली. आपण बेतार समाजाला उमेदवारी दिली. आपण कुंभार समाजाला उमेदवारी दिली. आपण खाली समाजाला उमेदवारी दिली. आणखी आपण वाणी समाजाला उमेदवारी दिली. आपण भंडारी समाजाला उमेदवारी दिली. आपण मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली. कुणबी समाजाला दिली. मराठा समाजाला दिली. बौद्ध समाजाला उमेदवारी दिली. का धनगर समाजाला सगळ्यात दिली की ज्यांचं घर फक्त डोंगरातच कुठे एकत्र असतं. अशा करता सगळं केलं आपण. कशा करता केलं? मला माहित होतं की पैशाचा प्रचंड असा पाऊस पडेल, पण जर प्रामाणिकपणे लोक आमच्या पाठीमागे राहिले तर समाजाकडे एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल की तुमचा किती पैसा तुम्ही प्रामाणिक बनवू, हा तुमच्या पैशाला पराभूत करू शकतो. या प्रकारावरून सगळी जनशक्ती मी एकत्र उभी करण्याचा प्रयत्न केला. तर बांधवांनो, भगिनींनो, मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, संतोषजी खेराडे तुम्ही, बळीराम दादा तुम्ही, आम्ही संतोष तुम्ही, असे अनेक जण आहेत की आपण पूर्वीपासून शिवसेना बघितली. पूर्वीपासून शिवसेना बघितली. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला फोडणं, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विकत घेणं, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला
बिर्याणी खा, मला साधा वडापाव मिळाला तरी हरकत नाही, पण मी माझ्या शिवसेना पक्षाला असा म्हणणारा कार्यकर्ता दुःख वाटतं की आज हा कार्यकर्ता सदासजी पागळतोय, सदासजी विचारतोय. हा कार्यकर्ता असा काही पुस्तक तोडासाठी गोड म्हणून चालणार नाही. पक्षाला उभा करायचा असेल तर काही प्रकारे भूमिका घ्यावी लागेल, घ्यायची का नाही घ्यायची? काही प्रकारे भूमिका घ्यावी लागेल. ती प्रकारे भूमिका पक्ष प्रमुखाला घ्यावी लागेल. ती पक्ष प्रकारे भूमिका आमच्यासारख्या नेत्याला पण घ्यावी लागेल आणि ती प्रकारे भूमिका गावच्या शाखा प्रमुखापर्यंत प्रत्येकाला घ्यावी लागेल. पहिली सुरुवात आम्हाला आमच्यापासून करावी लागेल. आमच्यापासून पहिली सुरुवात करावी लागेल. आम्ही नेते म्हणून वावरतो, आम्ही नेते म्हणून मिळवतो. सामान्याच्या सामान्य माणसाची निवडणूक जेव्हा येते त्यावेळेला आम्ही कुठं असतो, आम्ही काय करतो, आम्ही त्यांच्या पाठीमागे किती ताकदीने उभा राहतो. आमचं त्यावेळेला वागणं कसं असतं याच्याबद्दल सुद्धा कधी ना कधीतरी परफेक्टपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. बरोबर आहे, झालेली आहे. आश्चर्य वाटतं काही गोष्टी उदाहरण बोलायला दिली पाहिजे. या इथं शशिकांत रामाडे उभा राणी उभा हा शशिकांत राणी माझ्याकडे उमेदवारी मागायला आला, माझ्याकडे उमेदवारी मागायला आला. ह्याचं गाव माझं गाव शेजारी गाव. 35 वर्ष आम्ही एकत्र वावरतो, 35-40 वर्ष आम्ही एकत्र वावरतो. आयुष्यभर फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. मी मध्यंतरी 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं. मला सांगताना कधीच कमीपणा वाटत नाही. पण हा शशिकांत रामाडे सारखा सामान्य माणूस भोवता फुटेत राहिला. परवाच्या निवडणुकीमध्ये तो माझ्याकडे उमेदवारी मागायला, मी त्याला कडेला घेऊन बसतो. मी त्याच्याबरोबर विजय घालीत होता. मी त्याला कडेला घेऊन बसतो. अरे शशिकांत, तू उमेदवारी मागतोय, उमेदवारी मागतेच खरी गोष्ट आहे, पण सध्या तुझ्या माझ्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवावी अशी परिस्थिती आहे का? तो म्हणाला आयुष्यभर मी इमानदारीने काम केलं, प्रामाणिकपणे शिवसेनेवर राहिलो. अरे पण तुझ्या घरामध्ये साधी मोठी सायकल सुद्धा नाही, मोठी साधी सायकल सुद्धा नाही. मी त्याची चेष्टा करतो असं मला वाटलंय. त्याच्या अभाव विषय होतं ते त्या ते 4-7 गाडी शिवलेलं होतं. ते लोकांना भेटायला वाटलं 4-7 गाडी शिवलेलं होतं. त्याने मला विनंती केली की साहेब एकदा मला उमेदवारी देऊन बघा. मी जाईल लोकांकडे, घरची बाकरी पाठीवर बांधेल आणि घरासमोर जाईल, लोकांच्या हातापायाकडे आणि एकदा मला संधी द्या, साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याचे डोळे तुम्ही पाण्याने मला वाईट इतके वर्षाचा सहकारी आज त्याला उमेदवारी देताना परिस्थिती आली. मी त्याला ताबडतोब सांगितलं डोळे पुस, डोळे पुस. तो उत्तम प्रकारचा बुवा म्हणून गायकी करतो, तो उत्तम प्रकारचं लिखाण करतो, तो उत्तम प्रकारचं भाषण सुद्धा करतो. सगळे गुण जे पाहिजे लोकप्रतिनिधी होण्याकरता ते त्याच्याकडे गुण आहे. की मला चांगलं माहिती होतं काय नाही तर फक्त पैसा आहे, काय नाही तर फक्त पैसा नाही. मी त्याला डोळे पुसायला सांगितलं जा तू अशाच पद्धतीने पाठीवर भाकरी वाहत आणि लोकांच्या समोर जा. इथं लोकांच्या प्रामाणिकपणाचा कस लागणार आहे, लोकांच्या प्रामाणिकपणाचा कस लागणार आहे. लोक जे सांगतात ना गोरगरिबाला उमेदवाऱ्या मिळत नाही, सावकारांना उमेदवाऱ्या मिळतात, श्रीमंतांना उमेदवाऱ्या मिळतात, तीच लोक तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला निवडून देताना काय विचार करतात ते मला बघायचं आहे, ते मला बघायचं आहे. जा मी तुला उमेदवारी दिली म्हणून त्याची न्याय करून टाकली. संतोषजी तुम्हाला काय सांगू, निवडणुकीला माझे 4 ते 5 दिवस असेपर्यंत समोरच्या माणसाचं शशिरामाने डिपॉझिट जप्त करी एवढी चर्चा होती. हा पाठीवर भाकरी बांधत लोकांच्या दरवाजावर जायचा, हात जोडायचा, उभा राहायचा. लोक म्हणायची शशी लोक तुला आम्ही एवढ्या तुला देणार आहोत. तुम्हाला अनेक लोक भेटली, अनेक लोक मला भेटली, सांगितलं तुमचा शशी निवडून येईल, बाकी तुम्हाला माहिती नाही. रिझल्ट लागला आणि शशी पडला, रिझल्ट लागला आणि शशी पडला. आत्मपरीक्षण करण्याची गरज काय आहे मी सांगतो तुम्हाला. या शशीला रात्री 1:30 वाजता त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे लोक उठवायला गेले घरी, रात्री 1:30 वाजता उठवायला गेले.
ते वाचलं पाहिजे, 20 त्याचं करेक्शन केलं पाहिजे, म्हणून तो स्वतः लिखाण करत होता. 3 वाजता विरोधी पक्षातले लोक, त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षातले लोक त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं, तू कशाला निवडणूक लढतोय, तू कशाला निवडणूक लढतोय, निवडणूक लढून काय होणार आहे, बोल तुला किती पैसे द्यायचे ते, बोल त्याच्या घरात काही सायकल नाही, बोल तुला किती पैसे पाहिजे ते. याला त्या रात्री 3 वाजता सांगितलं की तुम्ही माझ्या घरी आला तर मी तुमचा मान सन्मान राखतोय. अरे तुमच्या पैशापेक्षा भास्कररावला उमेदवारी देऊन मला सन्मान केलेला आहे. माझ्यासारख्या गरीबाला दुसरी उमेदवारी कोण देणार होता, कोण देणार. त्याच्या मतदारसंघात मतदान झालं नाही, मतदान झालंच ना, मग ते मत जर इमानदारीने जर याच्या वाट्याला गेलं असतं तर आज सन्मानानं सांगता आलं असतं की आजही समाजामध्ये चांगुलपणा आहे, आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा आहे की शशी सारख्या माणसाला लोकांनी निवडून दिलं. पैसा, पैसा हा पैसासाठी नाश करतोय, हा पैसा त्याला नाश करतोय. मगाशी माझी एसटी लावणी भाषण केलं, जसं गोरगरिबाचं सांगतो तुमचा पदाधिकारी ऐकून ठेवा. या एसटी लावणे या कापसामध्ये आमच्या घराच्या शेजारी इथं मला उमेदवार मिळाला, इथं मला उमेदवार मिळाला. जे नेते म्हणून पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी अगोदर आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या आणि शेवटच्या क्षणाला माघार घेतली आणि मग मला उमेदवारच पण मिळायला तयार नाही. शेवटी मी यांच्या गावळेवाडी गेली 40-45 वर्षांचे माझे संबंध आहे, कसा संबंध आहे, यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं माझी लाज राखा. मला सांगताना कधी पण वाटत नाही, हे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी घडलंय. मी त्याला सांगितलं माझी लाज राखा. जर उमेदवार मला मिळाला नाही, हारणं जिंकणं तर आता लांबच राहिलंय, पण उमेदवार जर मला मिळाला नाही तर शेवटी माझी इज्जत जाणार आहे, पक्षाची इज्जत जाणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवार मिळाला नाही ह्या बातम्या होती आणि म्हणून तुम्ही मला उमेदवार द्या. त्यांनी मला उमेदवार दिला, त्यांनी मला उमेदवार दिला. पण पक्षाचे पदाधिकारी अगोदर विकले गेले आणि स्वतः सांगायला लागले माझ्या गाडी केवढे आले, माझ्या गाडी केवढे आले, माझ्या गाडी केवढे आले. जर भास्कर मध्ये पहिल्यासारखा असता तर काय केलं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. वाश काढून टाकले. हे तुम्ही इतके कसे काय हे आम्ही असं असे शिवसैनिकांनी कधी बघितलेले होते. आम्हाला शशी राणे सारखा शिवसैनिक मला माहिती आहे. तो विचार आमच्या कसा भिडलेला आहे. मगाशी तो फैसल भाषण केलं माझ्याबद्दल, काय सगळे काय उंटामध्ये, या सगळ्या आयुष्यामध्ये, या सगळ्या भिडच्या गावामध्ये हे सगळे 50 कोटी 100 कोटींची चर्चा तुम्ही ऐकताय. तुम्हाला काय वाटतं आम्हाला ते मिळाले नसते, आम्हाला मिळाले नसते असं तुम्हाला वाटतं. पण मला अभिमानानं सांगितलं पाहिजे, गेल्या 44 वर्षाच्या माझ्या राजकीय इतिहासामध्ये कोणी माझ्याकडे कधीही आला नाही. ते राज्यसभेचं मतदान असू दे, ते विधान परिषदेचं मतदान असू दे, त्याचं कुठलंही मतदान असू दे, तुम्हाला एवढे देतो, तुम्ही त्या ठिकाणी या असं सांगण्याचं कुणीही कधी धाडस माझ्यावर येण्याचं केलेलं नाही. काय सांगता तुम्ही? उमेदवार उशिरा जाहीर झाला, उमेदवार उशिरा जाहीर झाला, उमेदवार उशिरा जाहीर झाला. उमेदवार तुम्ही द्यायचा होता ना, तुम्ही माघार घेतली, तुम्ही या उमेदवार दिला त्याला उशिरा जाहीर झाला. याचा अर्थ उमेदवार कधी जाहीर करायचा त्याच्यामधून तुम्ही विकले जाणारे असाल तर तुम्ही स्वतः शिवसैनिक म्हणून कसे म्हणू शकता, कसं म्हणू शकता? मला कौतुक केलं पाहिजे त्या म्हणतात थांबायचं. हा जेव्हा घटना मिळायला घडलाय ती म्हणतात खरे त्या सागर सावंतचा भाग मारला सावड्या उमेदवार माझ्याकडे तो भाग माझ्याकडे नाही, पण पक्षाला त्या भागात उमेदवार नाही असं डॉक्टर निर्माण झाला. तेवढा सागर सावंतचा भाग भरला आलेल्या मुली अशा सगळ्या महिला माझ्या केंद्रामध्ये माझ्या वेळी बसले होते. मी इथून गप्प बसत नाही, मी कोणाची काहीतरी बोलतो तर त्यांना वाटायचं आम्ही आलो हे बोलतच नाही, म्हणून मी सहज असा प्रत्येक शीट तोडणार नाव, तुझं नाव काय, तुमचं नाव काय असं विचारतो. आणि एका क्षणामध्ये मला आपण हुंकार आला तर जरूर काय माझ्या शाळेला कौल दिला. ती म्हणजे कोपऱ्यात कोण बसलेली मुलगी आहे, ती कोपऱ्यात कोण बसलेली मुलगी आहे,
ती माझी सावर्ड्याची उमेदवार होईल असं तिचं नाव मला माहित नाही, तिचं गाव मला माहित नाही, तिचं लग्न झालं का ते मला माहित नाही, तिला दिलेली कोण माहित नाही, तिच्या आई वडील कोण आहेत ते मला माहित नाही, पण ती माझी उमेदवार होईल म्हणून सांगितलं. पोरगी कापायला लागली, थरथर थरथर सर्व दादा मला आता साहेब मला ते आम्ही काम कराले पक्षा टाकाऊ दिला बघायची एसटी लावले होते ना पक्षा टाकाऊ दिला पक्षाकडे मला संधीचं सागरचं संधी गेला नाही त्या सगळ्यांचं मला कौतुक केलं पाहिजे. एक एक फॉर्म तयार करणं आता 10 दिवस लागतात आता तर 3 तासात फॉर्म तयार झाला तिचा फॉर्म मिळाला 3 तासात शेवटच्या दिवशी 12 तासाची म्हटलं ही उमेदवार 2:45 ला 5 मिनिटं असताना ग्रामीण प्रांताच्या ऑफिसमध्ये आज गेटच्याकडे नेलेली तिथं कागदपत्र तयार केलेलं बरोबर ना आणि 3 तासाच्या आत तरी उमेदवारी झाली पक्षाकडे. किती उदाहरण देऊ तुम्हाला पक्षाकडे. मला कळत नाहीये की सगळ्या जाती धर्माचे लोक आपण त्या ठिकाणी केले ती आमची ती ममता घाणेकर ममता मानसी घाणेकर आहे त्या 500 उमेदवार काय प्रवीण लोक बसले तिथं तिचे वडील बसले त्याची कोपऱ्यात मारुती हिंबर तिथं होते बघा ते मारुती हिंबरचे बसले उमेदवार आम्ही त्याला सांगितलं तुमची मुलगी आम्हाला उमेदवार झाले आम्ही उमेदवार म्हणून दिला आम्ही उमेदवार म्हणून दिला अशी अनेक संकट आहेत. हा अजिंक्य मोरे रामदास कदमांच्या भावासमोर निवडणुकीला उभा आहे रामदास कदमांच्या भावासमोर निवडणुकीला उभा हे सगळे उमेदवार किती मतांनी पडले मला माहिती आहे. ज्याने म्हणून बदमाशी केली त्याने त्याला आकडेवारी डोळे हाणून घाला कोण 200 मतांनी कोण 300 मतांनी कोण 1100 मतांनी कोण 1200 मतांनी. अरे माझी इतर नामची कोणवटेची उमेदवार अवघी एक माहिती म्हणजे आकांक्षा बहिणी सोरकर ही माझी बाय जिल्हा परिषदेला फक्त 41 मतांनी पडली 41 मतांनी. लोक म्हणतात की सुशिक्षित उमेदवार देत नाही. मी 4 डॉक्टर उमेदवार दिले होते किती 4 डॉक्टर पूर्वा जाधव डॉक्टर शैलिया आमची कांबळे डॉक्टर ममता कांबळे डॉक्टर प्रीती मनोहर आणि वकील आमची दिली होती ज्योत्स्ना टाकाळकर. समाज याने एकीला पण निवडून दिलं नाही. कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता राजकारण्याला कुठल्या तोंडाला सांगता राजकारण्याला तत्वज्ञान कुठल्या तोंडाला सांगता निष्ठेच्या गोष्टी कुठल्या तोंडाला सांगता तुम्ही आम्हाला या ठिकाणी समाजाच्या हिताच्या गोष्टी कुठल्या सांगता धनशक्ती त्या विरोधात जनशक्ती जिंकते कुठल्या तोंडाला सांगू शकता कुठल्या तोंडाला सांगू शकता काही नाही. चांगलपणा फक्त राजकारणी लोकांनी राखायचा आणि बाकी त्यांना पण जंगल करायचे हा या सगळ्यांच्या समोर तुम्हाला मी आज सांगतो तुमचाही सरकार जाणीवपूर्वक करतोय थोडं भाषण लांबून चालेल ना नाही. अरे पैसा म्हणजे काय पैसा किती पैसा वाटायचा ते सदानंद चव्हाण गेल्या 20 वर्षांची त्यांच्याशी नाव नाही तरी मी टीका पण नाही ती परवा काँग्रेस केली. सदानंद चव्हाण शेतकऱ्यांच्या समोर निवडणुकीला पराभूत झाले बरोबर तुम्ही होत्या त्यांच्यावर कंत्राट झाले बरोबर होतं ना तुम्ही पण होता सगळे होतात ना. त्यांनी काय सांगितलं माझ्याकडे पैसा नाही बरोबर पैसा नाही म्हणून मी हरलो पैसा नाही म्हणून मी कमी पडलो. अरे ते सदानंद चव्हाण नुसते गावागावात जायचे तुझ्या देवळाला किती 1 कोटी रुपये 1 कोटी रुपये तुझ्या देवळाला काही पार्टनर स्टील पाहिजे आता पाठवतो तुला काय 500 कोटी सिमेंट पाहिजे आता पाठवतो तुझ्या काय पोराला काय 20 लाख रुपये पाहिजे आता पाठवतो. अरे हे पैसे आले कुठून हे पैसे आले कुठून ज्यांच्याकडे स्वतःच्या निवडणुकीमध्ये खर्चाला पैसा नव्हता म्हणून मी पराभूत झालो सांगता ते आता कोटीच्या गोष्टी करतात तुला किती कोटी तुला किती 25 तुला किती 50 गोल फक्त कुठून आले पैसे आले कुठून पैसे. अरे मोदींनी तर 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी केल्या ना देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केल्या. अरे ह्याच्या नोटा येतात कुठून एवढ्या हे एक उदाहरण सांगितलं. ती वाशिष्ठी देवी इतक्या शेतकऱ्यांना वरदान ठेवलं असं मला वाटतं इतक्या शेतकऱ्यांचा आर्थिक त्या ठिकाणी घरी बसले आणि आर्थिक
तुला किती कुठून आला पैसा? हा पैसा आला कुठून? पण आज सांगतो तुम्हाला, जे काय व्हायचं ते होईल. पण असा जर पैशाला जर समाज विकला लागला तर असे प्रामाणिक कार्यकर्ते आता समाजामध्ये पुन्हा उभे राहणार नाही हे लक्षात ठेवा. समाज लोकदर्शी विकायला लागली तर असे प्रामाणिक कार्यकर्ते पुन्हा मिळणार नाही, पुन्हा मिळणार नाही. आणि मग तत्वज्ञान सांगणाऱ्या लोकांनी तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडू नका, अजिबात पडू नका. तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत तत्वज्ञान सांगायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या. तुम्ही या पालकमंत्र्यांचं सांगितलं ते आता क्लिप पण तुमच्या ऐकली सरतो लय बरोबर बोलतो वेळ मी कधी टीका नाही करत त्याच्यावर. लय बदमाश, एक नंबर बदमाश. खोटं कसं बोलावं आणि लोकांच्या पोटात सुद्धा गेली लावणार आहे की मला तर सुद्धा गेले नाही पोटात शिरणार. या इथं एका शिंदेचं भाषण केलं, मी भाषण ऐकलं की शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी रुपये दिले म्हणून ती जिल्हा परिषदेची नवीन इमारत होते. आता जे निवडून जातील ते सन्मानानं त्या नवीन इमारतीमध्ये बसतील. शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी दिले. हे भाषण कधी झालं? अजितदादा पवार गेलेली पाचवेची सार्वजनिक भाषण करतात. अरे कमीत कमी ही तर जाण ठेवा, त्यावेळेला विक्रांत स्वतः अध्यक्ष होता. स्वतः त्यांनी अनेक वेळा पालकमंत्र्यांनी सांगितलं की विक्रांतचे पैसे आणले विक्रांतने. विक्रांत नाव नका घेऊ, पण जे अजितदादा आपल्याकडे आज राहिले नाही त्यांचं सुद्धा नाव घेण्याचं औदार्य ह्या लोकांची ओळख नाही. हे लक्षात घ्या. काय शिंदे साहेबांचा संबंध? शिंदे साहेब जेव्हा कोण होते त्यांनी कुठले पैसे दिले? अरे किमान अजितदादाचं जर नाव घेतलं असतं ना तर तुम्ही किती प्रामाणिक आहात ते लोकांना कळलं असतं. पण नेहमीच एकच भाषण ठरलेलं व्यासपीठावर एकनाथ शिंदे जो मी आहे ते साहेब पालकमंत्री भाषण ठरलेलं तो तुमच्यामुळे, दुसरा कोणामुळे नाही. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब आज जो मी आहे ना तो तुमच्यामुळे. त्याच्यानंतर आणखी अजितदादा तिकडे गेले ते म्हणजे दादा जो काही नाही तो तुमच्यामुळे. पवार साहेब भेटले ना जो काय तो तुमच्यामुळे. राजाभाऊ मुंबई भेटले की मित्र जो काय तो तुमच्यामुळे. संतोष खेराळे भेटले तर जो काय आहे तो तुमच्यामुळे. आणखी मग भेटला तू जो काय केलं त्यांच्यामुळे. नक्की तू कोणामुळे? नक्की कोणामुळे? इतक्या थापा मारायच्या, इतक्या थापा मारायच्या, इतकं खोटं बोलायचं त्याला सीमा नाही. अशा पद्धतीने या लोकांनी निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकली आहे. निवडणूक जिंकली म्हणून काय घालून जाईल तो भास्कर लोकांना घालायचं काय? मी तुम्हाला आज सांगतो, आजच्या ह्या सत्कारातून माझ्याकडे एक नवीन ऊर्जा तयार झाली. मला एक नवीन संदेश मिळतोय. याची मी आयुष्यात केलं. अनेक जण मला सोडून गेले, अनेकांनी पदाधिकारी केलं, अनेकांनी ते आपल्या उच्च पदावर नेऊन बसवलं. किती जणांना मी फक्त सभापती केलं त्याचा एकमेव फक्त माझा नाव आहे, बाकी सगळे मला सोडून गेले. त्या वावरामध्ये ज्याला ज्याला केलं त्याला एकाला व्हायला असेल, बाकी सगळे सोडून गेले. पण ते सोडून जाताना माझ्यावर कुणीही असं म्हटलं नाही की भास्कर रावांनी आम्हाला त्रास दिला, भास्कर रावांनी आम्हाला कधी आर्थिक मागणी केली, भास्कर रावांनी आमचं काम कधी केलं नाही, असं एकही आरोप असू शकत नाही. कारण निवडणुकीला सुद्धा मी कधी कोणाला 5 पैशाची अपेक्षा केलेली नाही. आणि कुठं कार्यक्रमाला जात असताना आरती समोर आली तर बाजूच्याला मी आर्थिक पैसे मी टाकून दिलेले नाही. माझ्या खिशातलेच पैसे मी टाकले. मी 1 रुपयाला कोणाला दिलेलो आणि म्हणून ही सगळी नेतृत्व उभी केली. घाबरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. मला उद्याचा भविष्य काय दिसतोय की तुमच्यातली नेतृत्व उभी करून पुन्हा एकदा मी याबद्दल वाटायचं राहणार नाही. तुम्ही उद्याची नेतृत्व आहात, तुम्ही उद्याची नेतृत्व आहात. घालणार कमी पाठीची घाबराल काय साक्षी बाई घाबराल काय नाही घाबरणार. चांगली एक भावशील का नाही घाबरणार. याच नेतृत्व उभी करतो की नाही तुम्हाला. याच नेतृत्व ही माझी
भाजपचे लोक कधी सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लावायला तयार होत नाही. इतके वर्ष होत आता मी माहिती भाजप मंत्री होतं, पण माझ्या मतदारसंघात विशेष करून गुहागरमध्ये माझा उमेदवार हे तुझं आपण दोघांनी घे, तुला दोन काय 3 देतो, पुन्हा दोघे एकत्र. त्यांना माहित आहे आपण एकटे लढलो तर आजही भास्कर आपण धुवा उडवायची राहणार नाही, त्यांना माहिती आहे. म्हणून ते एकटे लढले नाही. पण बघता बघता काही 5 वर्ष निघून जात काय समजतो गंभीरपणे राहिलं सगळे. बघता बघता 5 वर्ष जे नवीन खरी जे मला सोडून गेले त्यांची जागा भरून कशी काढायची याची काळजी होती, ती आपोआप संजय भरून निघाली नाही निघाली ही नेतृत्व उभी केली. कामाला 2007 साली आता पण मला निवडून आणलं म्हणता येतं. ते स्वतः पडलेले होते 2007 साली, त्यांना 12 वर्ष 12 मी निवडून आणलं. म्हणून या खुशी आहे, म्हणून या खुशी आहे. हे सगळे जे जे मला सोडून गेले ते सगळे 2007 ला पडले होते. त्याला 2012 आपण निवडून आणलं, 2017 ला आपण निवडून आणलं, 2022 ला पक्ष फुटला. म्हणून यांना पंख फुटले, यांना पंख फुटले, यांना पंख फुटले. हेच आपण मी सांगतो की सगळ्यांना विचार करण्याची गरज आली आहे. पक्ष खरोखरच मी मगाशी म्हटलं तसं की शशी रामाणे सारखे एक उदाहरण मी का दिलं, त्या दिवशी मी सावड्यामध्ये सांगितलं की अनेक कार्यकर्ते बघितलं की हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष संपवायचा अनेकांनी स्वप्न बघितलं, परंतु या पक्षाच्या पाठीमागे बाळासाहेबांचे विचार आणि आशीर्वाद आहे. हा पक्ष कोणाला सहजासहजी संपवता येणार नाही. पण आम्ही नेत्यांनी असं म्हणून चालणार नाही की बाळासाहेबांचे विचार आहे, उद्धवजींची ताकद आहे म्हणजे सगळं आता पहिल्यासारखं ऑटोमॅटिक घडेल. काही घडणार नाही. मी आत्ताच सांगतो काही घडणार नाही. आम्ही नेत्यांनी त्या त्या भागामध्ये जाऊन माणसं वेचून त्या त्या माणसाला कामाला लावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण ठेवून अडीअडचणीच्या वेळेला आम्ही त्याच्या पाठीमागे खरोखर प्रामाणिकपणे किती वेळ खंबीरपणे उभं राहतोय त्याच्यावरच आता भूमितव्य आहे. त्याच्यावरच आता भूमितव्य आहे. त्यापेक्षा कार्यकर्ता आता पूर्णपणे खचलेला आहे. नाराज झालेली पोरं धडा 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 बाजूला व्हायला लागले. त्यांना धीर देण्याची गरज आहे, त्यांना समजावण्याची गरज आहे आणि त्यांना बळ सुद्धा देण्याची गरज आहे. आणि संतोष जी आपण किती टीका केल्या काही केल्या तरी आता निवडणुका पैशाच्या झालेल्या आहेत, नाकारून चालणार नाही. त्यांना आपल्याला ती सुद्धा ताकद उभी केली तरच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य नाही. हे शक्य नाही. केवळ आम्ही आमच्या आव्हानावर हवं देणार आणि कार्यकर्त्याच्या प्रामाणिकपणाला हवा देऊन आणि प्रामाणिकपणाला साथ घालून तो त्याच्या ठिकाणी उभा राहील. त्याच्यापेक्षा फार काही घडणार नाही. आणि म्हणून जर हे घडवायचं असेल तर आता आम्हाला आमच्यामध्ये बदल करावा लागेल, तरच हे सगळं घडेल. नपेक्षा हे बिघडेल. आणि म्हणून हे बिघडू नये असं वाटत असेल तर आमच्यासारख्या नेत्यांनी आता कुठेतरी बसून चिंतन करण्याची गरज आहे. आता कुठेतरी बसून आम्ही आमच्या वागण्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आता कुठेतरी बसून लोकांना खर्चाला 4 पैसे देण्याची गरज आहे. नोटाबंदी झाल्या तर नोटाबंदी झाल्यामुळे त्या विरोधाच्या हातात एवढ्या नोटा कुठून आल्या याची फक्त चर्चा करायची. इतके कोटी खर्च करतात, तितके कोटी खर्च करतात. इनडायरेक्टली आपण त्यांचा प्रचार करतो. इनडायरेक्टली आपण त्याचा हो काय मी होतो ना माझ्या घरात 25 लाख रुपये आले म्हणजे जसा बोलायला हात होता त्याची चर्चा आपण करतो. त्यावेळेला लोक अशी बोलतात, पण लोक नंतर मनातून म्हणतात त्यांनी 25 दिला तुम्हाला 5 द्यायला नाही. हो बाबा 5 तरी द्या म्हणतात. काय म्हणतात आता त्यांनी दिला त्याचा तिरस्कार, त्याचा तिटकारा, विषय संपला. हा विषय संपला आणि त्याने दिला आणि ह्याने घेतला हे केला असा आता दिवस गेला. ते आता लोक असं म्हणतात त्यांनी 25 दिला तुम्हाला 5 द्यायला काय झालं, 5 द्यायला काय झालं. म्हणून या करता आपल्याला काहीतरी व्यूहरचना करावी लागेल. लवकरच ग्रामपंचायती या निवडणुका आहे, लढायच्या ना लढायच्या त्या उमेदवारांना आपल्या भागाच्या उमेदवारांना छोट्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवत चाला. त्याचं नेतृत्व प्रोजेक्ट करा. त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उद्या अडचण होईल. 5 वर्षांनंतर बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत 5 वर्षानंतर. आणि म्हणून याला सर्वांना तुम्ही त्या ठिकाणी
हे त्यांचं नेतृत्व उभं करा अशा प्रकारची विनंती करतो. तुम्हाला सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. अनेकांची यात साक्षी मॅडम एवढ्या चांगल्या वेळेला काय तुम्हाला माहितच नाही की आमची शिंदी रामगडे ती वेलूर गडातून लढली, वेलूर गडातून लढली, वेळेश्वर काळ्या वातावरण वडील तिचे मिस्टर दिवस रात्र केल्याने हे साक्षीप्रमाण शेवटचे 4-5 दिवस त्यांच्या मिस्टरांना त्रास झाला म्हणून मला तर त्याच्यातच त्यांचा घात झाला. 40 मतं असती तर त्या निवडून आल्या असत्या. ती माझी ही सोलकर ती असती 41 मतं आली, 30 मतं पडली असती तर 22 मतांनी निवडून आली. हा अजिंक्य सुद्धा काय फार मोठ्या मतं नाही गेला. वाघ जिंकाळ 1200 मतांनी काहीतरी गेला. ही आमची बाहेर 11-11.5 मतांनी निवडून गेली. असं काय नाहीये. 200-400 मतं इकडे तिकडे आपलेच लोक जर इकडे तिकडे झाले नसते ना त्याला धुवून काढलेले असते, धुवून काढलेले आपलेच लोक इकडे तिकडे झाले. आणि म्हणून मी सांगितलं उमेदवार लोक आणि आम्ही नेते सुद्धा फक्त आम्ही तुम्हाला उपदेश करायचा, फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणजे आपली जबाबदारी संपली असा मानणारा कार्यकर्ता नाही. तर आम्हाला जबाबदारी घेण्यामध्ये 2 पावलं तुमच्यापेक्षा पुढे जावं लागेल याची जाणीव मला आहे. आणि ते नक्की आपण जाऊ आणि उद्याचा भविष्य काळ हा आपला आपण घडवू अशा प्रकारचा आपल्या सर्वांना आव्हान करून पुन्हा एकदा हा सत्कार आणि हा सत्कार जो आहे खरं तर सत्कार 3 महत्वाचे आहे. महाभारतातले 2 आणि रामायणातला 1 तो सांगून वेळ काढत नाही. पण ज्यावेळेला सेतू बांधला गेला, राम सेतू बांधला गेला, याला जायचं होतं वानाला पलीकडे लंकेवर जायचं होतं आणि त्यावेळेला खारुताईने छोटीशी मेहनत केली. ती गवळी भावी खारुताई प्रभू रामचंद्राच्या कडेला बसली. प्रभू रामचंद्रांना प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला. ती करत काय होती एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये सेतू उभा करणं, पूल उभा करणं, त्याच्यामध्ये तिला माहिती होतं की मी मोठा दगड उचलू शकत नाही, झाड उचलू शकत नाही. तर तिला कल्पकता लावली. ती पाण्यामध्ये गेली, भिजली, वाळूमध्ये कडकडा लोळली आणि पुन्हा जाऊन पाण्यामध्ये गेली. तिला असं वाटत होतं की माझ्या अंगाला चिकटलेली माती ही त्या समुद्रामध्ये पडली तर त्याच्यामुळे तुम्ही मागायला थोडीशी माझी मदत होईल. अशी खारुताई त्या खारुताईनं तेवढी जवळी भागी म्हणून प्रभू रामचंद्राच्याकडे जाऊन बसली. प्रभू रामचंद्रांना प्रेमाने पाठीवर हात फिरवला. आज मला तेच सांगायचं आहे की पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये तुम्ही पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या बऱ्याचशा महिला इच्छुकच नव्हत्या पण माझ्या सत्कारात उभ्या राहिला. म्हणून आपला सत्कार हा प्रभू रामचंद्राने केलेल्या खारुताईचा सत्कार समजा. माझा प्रभू रामचंद्र नाही त्याचं लगेच बाकी फिरायला सुरू होईल. आधीच ती ह्याची सध्या टिपू सुलतान आणि असे काहीतरी बातमी सुटते आणि म्हणून त्या हा सत्कार हा खारुताईचा सत्कार असं समजा असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ह्या सत्कारातून तुमचं उद्याचं भविष्य घडेल हा विश्वास व्यक्त करून मोठ्या संख्येने आला. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांनी घालवड खाऊन जा. आणि त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांनी सगळ्या जे पराभूत झाले त्यांनी सुद्धा निवडून आले त्यांनी सुद्धा पुढे निवडणूक लढवायची असो अगर नसो पण 3 दिवसाच्या आतमध्ये खर्चाची सगळी खर्चाची हिशोब हा सादर करा. कारण भविष्यामध्ये कुठे काय होईल माहित नाही. म्हणून काही अडचण पडली तर आमचा ऑफिस 24 तास तुमच्या मदतीला उभा आहे. संगीकर देऊच्या लोकांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. खूप अडचणीच्या काळात तुम्ही संतोषी या सीट काढल्या. कौतुक आहे तुमचं, खरंच कौतुक आहे. तुम्ही हात त्यामुळं तुम्ही चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी एकाएकी लढत दिली त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद देतो. जी उदाहरणं इथं दिली ती उदाहरणं तुमच्या बाबतीत वेगळी नाहीये. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.